मुहूर्त साधत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शक्तीप्रदर्शन करत आज 12:04 मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस त्यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले। जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। तसेच हिना गावित यांच्या बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही 3 अर्ज दाखल केले। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला असून त्या विकासाच्या जोरावर आम्ही चांगल्या घवघवीत मतांनी निवडून येऊ। जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे असे त्यांनी सांगितले। की जनरली मुहूर्त आमचं 12:30 पर्यंत होतं आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मुहूर्त घालवू, पण जे ज्यांचं गेलेलंच आहे त्यांचं मुहूर्त कुठून येणार आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं। आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारी मानतो आणि प्रामुख्याने पोंक्षेताई फार घाईघाईत आल्या ताई आणि पोंक्षेताईंनी पण एक या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही पण मोठ्या सहभागाने आहोत असं पोंक्षेताई त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी पण आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। यावेळी बोलताना डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची 3ऱ्यांदा उमेदवारी करताना मला मनस्वी आनंद होत आहे। माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तो सार्थकी ठरवून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा फडकवू असे त्यांनी सांगितले। नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून मला 3ऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे। त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे। एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते। खरोखर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या 3ऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं, तर नंदुरबार लोकसभेची जनता ही 3ऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करेल। पोलीस वार्ता प्रतिनिधी आजिम हाशमी, नंदुरबार।